महाराज आपल्या टाळ्या कुठं वाजतात महाराज माहिती का? हरे राम 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 हरे हरे. तितक्यात गडीबाची राजला हरे राम 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 हरे हरे. जण काय जीवाव आलंय. कोणाची रे पंगत होत नाही तर घालू नये. कृष्णा कृष्णा हरे हरे. आणि पुरण भाजी गुलाबजाम वाचले हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. तितक्यात गुलाबजामुचं बघित देते ते असं करते कृष्णा कृष्णा हरे हरे. ते गुलाबजाम होते एक एका वाटे सांगितले टाक ना तू ते वापस एक मग कृष्णा कृष्णा हरे हरे. तिथं आपल्या टाळ्या वाजतात महाराज. इथं आपल्या टाळ्या वाजल्या पाहिजे. महापाप राशी त्याची होय होळी. विठ्ठल नामे टाळी वाजविता. इथं टाळी वाजली पाहिजे. इथं नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी विडाल विडाल आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधारण निर्धार्यान नाही. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम. एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम. तो देवा परम पूज्य जगी. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा. विठाला विठाला महायुग पीठे तटे भीमरत्यं वरं कुंडलिकायं. तो मनींद्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करो पांडुरंग पांडुरंग
हे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहाचल संपदंभोज तेजस स्फुर्दी प्रदेशम विधेंद्रादिदेव सदा स्तूयमानम् समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अद्दत्र्य जनली देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जिने केला पुरुषार्थ मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरणा शरणाजी हनुमन्ता शरणा शरणाजी हनुमन्ता वाटा मजदाव व्यासुबटा सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते जेने धर्मचित विलाची बळी कुळी तया
छत्रपतीची चरणकमळी साष्टांग हे नमन गा. छत्रपती शिवाजी महाराज की विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री श्रीमंत पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा उत्कृष्टाचा सेवेकरता निवडलेला 4 चरणाचा अभंग विडाला विडाला विडाला. प्रस्तुत या अभंगामध्ये श्री संत एकनाथ महाराज देवाची आवड सांगतात. बरं, पहिल्या चरणामध्ये देवाची आवड काय असेल? आवड देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तर देवाला देवाचं नामस्मरण केलेलं आवडतं. बरं, पुन्हा काय आवडतं देवाला? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. गळ्यात तुळशी माळ घातलेली आवडते, कपाळ गोपीला टिळा लावलेला आवडतो. बरं, पुन्हा काय आवडतं देवाला? हृदयी कळवळा वैष्णवांचा. तर ज्यांच्या अंतःकरणात संतांविषयी तळमळ आहे, कळवळ आहे, ते देवाला आवडतात. बरं, पुन्हा काय आवडतं देवाला? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. त्याला देवाला देवाची वारी केली आवडते, किंवा वारी करणारा सुद्धा आवडतो. पण हे किती आवडतात ते एकनाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात. एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा विडाला विडाला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. पुन्हा कोणी म्हणायला की एवढंच किलो आणलं, त्यांना अभंग बी सोडलं नाही. आता ज्यांना उठून जायचं त्यांनी आताच जा, कारण की चालू कीर्तनात मी कोणाला उठू देत नसतो. एक दिवशी असं झालं, कीर्तन रंगात आलं आणि एक जण उठलं, मी त्याच्या मागच गेलो. असं नाही गेलो, मी ते म्हणलं इकडं कुठं, मी म्हणलं तू इकडं कुठं, वय मांडपात विडाला विडाला. प्रस्तुत अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की आपल्या पुण्य पावन जगात जर्मनी भारतात परभणी आपला संताच्या पदस्पर्शाने पावन झालेला परभणी जिल्हा गेल्या 25 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भागवत कथा, तुम्ही ज्यांच्या अमृतवाणीतून भागवत कथा ऐकतात असे आपले हरिकिशन महाराज मुंडे बाबा असतील. या सप्ताहामध्ये माझी दुसऱ्या क्रमांकाची सेवा. इथले आपले गायनाचार्य सर्वच म्हणणार कुठे बसता हे सर्व आपल्या गावचे सर्व यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो व श्रोते मंडळी खुर्चीवर बसलेले, पाय लांबून बसलेले, घरी झोपून ऐकलेले, झोपलेले,
श्रोते मंडळी यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विडाल विडाल आपण आज आईच्या दरबारात आहेत म्हणून आपण थोडीशी अवघ्या 5 मिनिटात देवीची कथा पाहू. करा भजन. विडाला विडाला आपल्याला फक्त आदिशक्तीने महिषासूर मारलेला हेच माहित आहे, पण आपण जोगिबामध्ये म्हणतो अनादि निर्गुणा निर्गुणा प्रगटले भवानी. राजभाऊ महाराज आज भगवंत जवळ पाहिजे कारण की आज आईच्या दरबारात आदिशक्तीच्या दरबारात म्हणून आज भगवंत जवळ पाहिजे. अनादि निर्गुणा निर्गुणा प्रगटले भवानी. आपल्याला फक्त आदिशक्तीने महिषासूर मारलेला हेच माहित आहे, पण आदिशक्तीने एक रावण सुद्धा मारलेला आहे. तुम्ही म्हणता रावण तर प्रभू रामचंद्राने मारलेला आहे. तुमचंही खरं आहे आणि माझं बी खरं आहे. प्रभू रामचंद्राने जो रावण मारला तो दशमुखी रावण म्हणजे 10 तोंडाचा रावण, आणि आदिशक्तीने जो रावण मारला तो शतमुखी रावण म्हणजे 100 तोंडाचा रावण. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रानं 10 तोंडाच्या रावणाला मारलं आणि विभीषणाला लंकेचं राजा केलं आणि अयोध्येत आले, मध्ये काही काळ गेला आणि विभीषणाला पत्र पाठवलं की हे राघवा, एक शतमुखाचा रावण आलेला आहे आणि त्यानं माझ्याकडून लंकेचं राज्य हिसकावून घेतलं आहे. तुमचा चरणराज विभीषण आणि प्रभू रामचंद्रानं पत्राच्या पाठीमागे लगेच लिहिलं की हे विभीषणा, तुझी लंका तुला सकाळी 8 वाजेपर्यंत परत मिळेल. महाराज पत्र परत पाठवलं, पण प्रभू रामचंद्र पुन्हा चिंतेत पडले. त्यावेळेस सीताई साहेब म्हणतात की हे प्रभू, तुम्ही कसल्या चिंतेत आहात? त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात की सीते, विभीषणाचं पत्र आलतं की, आणि त्या पत्रावर असं लिहिलेलं होतं की एक शतमुखाचा रावण आलेला आहे आणि त्यानं विभीषणाकडून लंका हिसकावून घेतली आहे. आणि मी त्या पत्रावर शब्द दिलाय की विभीषणाला की तुझी लंका तुला सकाळी 8 वाजेपर्यंत परत मिळेल. आणि
माझा शब्द खोटा ठरता कामा नाही, कारण रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाये. त्यावेळेस सीताई साहेब म्हणतात, तुमची चिंता जर दूर करायची असेल तर एकच व्यक्ती करू शकते. लेकराला घ्या त्याचा, लहान लहान लेकराला लक्ष तिकडे चालले माणसं. तुमची चिंता जर दूर करायची असेल तर एकच व्यक्ती करू शकते. कोण? ते म्हणजे हनुमंतराय. हे दुःख भांडण मारुती नंदन, हे दुःख भांडण मारुती नंदन, सुनला मेरे पुकारे मन सुत, विनती घडलेला वृत्तांत सांगितला. महाराज ते हनुमंतराय होते. महाराज तिथं काय डिझेल टाकायचं का गतिरोधक पाहायचा. घेतलं प्रभू रामचंद्राला खांद्याव, सन डायरेक्ट लंकेत झालं युद्ध सुरू. महाराज बराच वेळ युद्ध चाललं, दाड 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 दाड. पण महाराज तो शतमुखाचा रावण काही मरणा. प्रभू राम थोडं खाली वाकले, हनुमंतरायाच्या कानात म्हणले की हनुमंता आपलं काही खरं नाही गडे. तितक्या ते काकाशिवाणी झाली. हे प्रभू रामचंद्र, या रावणाचं मरण एका आदिशक्तीच्या हातानं आहे. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात की मारुती राया, तुम्ही जा आणि सीतेला घेऊन या. महाराज हनुमंतराय गेले, सीतेला घेऊन आले, सीताई साहेबाला घेऊन आले. आणि सीताई साहेबाच्या हातानं तो रावण मरण पावला. मग जगाच्या बापाचा खरा शब्द जर कोणामुळे ठरला असेल ना, तर या आदिशक्तीमुळे ठरला आहे. म्हणून अशी असणारी शक्तिशाली आदिशक्ती माता आणि त्या आदिशक्तीच्या दरबारात चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल विठ्ठल. मागचे सगळे लेकर पुढे येऊन बसा, नाही तुम्ही कीर्तनच करणार. समोर या पोरं, समोर या यार बरोबर या, समोर या. ए लहान लहान मुलं इकडे या, पुढे यार, पुढे उठा, या, पुढे या, उठ, उठ. या बरोबर या. कीर्तन संपल्यानंतर सगळ्या चॉकलेट वर देते. सर्वांनी शांतता पाळायची, बघायचं आपल्या वयाचा किती छान कीर्तन करते मुलगा. शांत राहा. जे बोलत नाही त्याला कीर्तन संपल्या चॉकलेट देतो. हा चॉकलेट द्यायला. चॉकलेट विढाल 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 विढाल. हे लेकरांसाठी एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणता लेकरांसाठी का टाळ्या वाजल्या, तर ते टीव्हीचा आणि मोबाईलचा त्याग करून इथं आले. आता जेवढेही मुलं घरी असतील त्यांच्या हातात 100% मोबाईल असणार. म्हणून आपल्या लेकराच्या हातात
किंवा हरिपाठ द्या. अहो 5 वर्षाचा मुस्लिम पोरग त्याच्या वडील त्याला हाताला धरतात आणि मस्जिद मध्ये नेतात आणि त्याला म्हणतात की हेच आपला देव आहे, हेच आपला अल्लाह आहे, हेच आपला खुदा आहे, हेच आपला भगवान आहे. मला कोण्या समाजाला नाव नाही ठेवायचं. उलट मला त्यांचं कौतुक वाटतं की ते त्यांच्या मुलाला त्यांचा धर्म शिकवतात. आपण आपल्या स्वतःला हिंदू म्हणून घेतो ना, हिंदू 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 मी हिंदू. मग आपण हिंदू आहेत तर आपलं हिंदुत्व इथं जागा करा. आपले लेकरं आणा परमार्थाकडे. आपलं हिंदुत्व इथं जाग करा ना, आणा मंदिराकडे आणि द्या ओळख करून संतांची. हे प्रभू रामचंद्र आहेत, हे मारुतीराय आहेत, ही माता आहे. द्या ना संतांची ओळख करून. महाराज मी कीर्तन सांगायला उभा राहिलो म्हणजे मी कोणत्या संस्थेत नाही गेलो, कोण्या महाराजाकडे काय नाही गेलो, तर दुसरी पासून म्हणजे वयाच्या 7व्या वर्षापासून माझ्या हातात ज्ञानेश्वरी आहे आणि वडिलांचं मार्गदर्शन आहे. याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणून आपले लेकरं परमार्थाकडे. तुम्ही म्हणतात परमार्थाकडे अंगो सगळेच कीर्तनकार व्हायलेत का? अहो त्यांना नाही कीर्तन करू द्या, नाही चाल म्हणू द्या, नाही पक्वाच द्या, नाही प्रॉपर्टी कमू द्या, नाही 2 एकर कमू द्या, पण नारदाच्या गादीवर उभा तुम्हाला 2 शब्द देतो की जी बापाची आहे ती तरी विकणार नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आई वडिलांना अंतर देणार नाही किंवा दुरावा देणार नाही. म्हणून आपले लेकरं परमार्थाकडे आणा. विडाला विडाला आजकालच्या मुलं मोबाईल मध्ये लई इडी झाली. एक जणांनी मोबाईल मध्ये काय पाहिला? सायराट पिक्चर पाहिला. काय पाहिला? कोणचा पिक्चर? सायराट पिक्चर पाहिला. आणि त्यानं पाहिलं ना त्याच्यात हिरो कोणता असतंय? त्यानं पाहिलं ना परशाने इरी तुडी आणलेली. महाराज ह्याचं लग्न व्हायला गेलं, हा भांबवून गेलेला होता, हा पळतच वयात गेला. जसा गेला तशी जोडी आणली. त्याला वाटलं खाली असं आरची, पण खाली होती फरची. माझ्याकडे काय पाहता, फुटलं ना थोबाड विटाला. एक मुलगा असाच होता, तो मोबाईल पाहायचा, मित्रांसोबत हिंडायचा आणि स्वप्न पाहायचा. मी म्हणतो स्वप्न पहा, पण त्या स्वप्नाच्या क्वालिटीचा अभ्यास करा, कष्ट करा, काम करा. पण हा मुलगा कष्ट करायचा नाही, काम करायचा नाही, नुसता मित्रांसोबत हिंडायचा आणि मोबाईल पाहायचा. महाराज एक दिवशी काय झालं, त्याच्या मित्रानं शोरूम गाडी घेतली. त्याला फोन लावला, चल शोरूम गाडी घेतली, आपण आणाय जाऊ. महाराज ते गेले आणि त्यानं पाहितलं ना सह्या दिलेल्या, चाबी दिली. कंपनीवाले म्हणाले कपडा वाडा, ती कपडा असतो ना कपडा वाडा, त्यानं पाहितलं ना. महाराज ते घरी आले, त्याच्या डोक्यात एकच आपल्याला गाडी घ्यायची. तो म्हणला मी जातो आता घरी. मित्र म्हणाला कशाला जातो घरी, दिवसभर परेशान झालो, जेवण झाले, झोपी जात. महाराज ते झोपले आणि याला स्वप्न पाहायचं ना. ते म्हणला आपण गाडी घेतली, शोरूम मध्ये गेलोत. आता कंपनीवाले म्हणाले सह्या करा, लगेच मित्राच्या पाठी खुडखुड. मित्र म्हणला ग बसणार रे. आता कंपनीवाले म्हणाले धरा चाबी, लगेच मित्राच्या अंगावर असं. मित्र म्हणला गप न रे. आता शोरूम वाले म्हणाले वाडा कपडा. जसं त्यानं मित्राचं शर्ट धरलंय खांद्यापर्यंत, मित्र जसा उठला, एक लाच घातली, ते त्या कोपऱ्यात जाऊ पडला. मग म्हणाले अर आपण स्वप्न पाहिलो विठ्ठला म्हणून आपले लेकरं परमार्थाकडे आणा. आणि आवडतं व्हायचं तर देवाचं व्हा, नाही तर संताचं व्हा. नाही तर काही काही माणसाला म्हणतात मी या समाजात लाड
समाजाचा विचार केला, हा समाज त्या जगद्गुरु तुकोबरायांचा ज्ञानोबरायांचा नाही झाला, तर आपला काय होईल? आणि ती अपेक्षाही आपण करायची नाही. तसं तरी हा समाज विचारच करायचा नाही. आपण कितीही चांगलं काम करू द्या, हा समाज 100% गुण कुणालाच देत नाही. हा समाज 40% आपल्या कायम विरोधात राहणार. मी तर म्हणतो 40% नाही, 100% राहू द्या, फक्त देव आपल्या विरोधात नाही गेला पाहिजे. या समाजाने करू द्यावं तिरस्कार. हा समाज तिरस्कार करत असतो, समाजांचा तिरस्कार करतो, देव त्यांचं कल्याणच करतो. देव सखा जरी देव सका जरी अवघे विश्व कृपा करी. तुम्ही मागचा इतिहास पहा, समाजाने त्रास दिला, भिक्षेच्या जागी शेण वाढलं, आई बाप नाही येत म्हणून हिणवलं, जगाची आई झाले माझे ज्ञानोबा. लोकांनी गाता पाण्यात बुडवला, जगद्गुरु झाले माझे तुकोबा. हो जवळच्यांना त्रास दिला, वो छत्रपती झाले माझे शिवबा. म्हणून या समाजाचा विचार करायचा नाही. हा समाज कुणाला बी नाव ठेवतो. या समाजाने करू द्यावं तिरस्कार, फक्त देवानं आपला तिरस्कार केला नाही पाहिजे, देवानं आपला विरोध केला नाही पाहिजे, देवानं आपल्याकडे पाठ फिरले नाही पाहिजे. आणि देवानं जर आपल्याकडे पाठ फिरलं तर काय होतंय सांगू? येतंय कोणाच्या लक्षात? वा देव पाठी मोरा नसती विघ्ने येती घरा. फक्त देवानं आपला तिरस्कार केला नाही पाहिजे, देवानं आपला विरोध केला नाही पाहिजे, देवानं आपल्याकडे पाठ फिरली नाही पाहिजे. या समाजानं करू द्यावं तिरस्कार. तुम्ही म्हणता समाजाने तिरस्कार केल्यावर कसं जमल? अहो जग जमतंय, फक्त देवानं आपला तिरस्कार केला नाही पाहिजे. देव आपला सखा झाला पाहिजे. आणि देव जर आपला सखा झाला ना, तुम्ही म्हणता समाज, हा समाज ऑटोमॅटिक मागे पळतो. देव सखा जरी अवघे विश्व कृपा करी. म्हणून या समाजाला विचारच करायचा नाही. हा समाज कुणाला बी नाव ठेवतो. एखाद्यानं आता गाडी घेऊ द्या, तो आपल्याला आदराने बोलवतो, मानाने बोलवतो. चला गाडी घेतली, आरती करायला चला, पेढे खायला चला. महाराज आपलं काम काय? आरती करायची, पेढे खायचे, गपचीप घरी यायचं. पण महाराज ते सोडून आरती टाइम झाला की चार दोघं ठरलेलेच असते. कोणते? कुचर. कुचर शब्द महिला मंडळ लवकर करत, कारण की ते शिजत नाही भिजत नाही. असा हा कुचर. कुचर म्हणजे कुचर वाट्याचे अध्यक्ष ठरलेलेच असते ते. आणि महाराज हे गावात पाहिजेच बी, कारण की आपली घाण कोण साफ करीन? नकळत कळत राहिले घाण कोण का साफ करीन? हे पाहिजे तुम्ही. महाराज आरती टाइम झाला की असं गेलं की ते चार दोघ जण गाडीच्या माग. त्याच्यातलं एक जण म्हणते अरे लय भारी गाडी घेतली. दुसऱ्यानं म्हणावं ना महाराज भारी गाडी घेतली. दुसरं काय महाराज म्हणते माहिती का?
हप्त्यावर घेतली असं. अरे हप्त्यावर घेऊ का सप्त्यावर घेऊ, तू याच्यानं घडली नाही म्हण ना. आरती कर, पेढे काय, गपचीप घरी जाई ना. विडाला महाराज आपलं काम काय, आरती करायची, पेढे खायचे, गपचीप घरी यायचं. पण काही माणसाला पुढचंच बोलले असते. आमच्या गावात अशीच एक सकात होते आणि त्याला मी पुढचं बलिष्ठ होती. महाराज मला माझ्या मित्राचा फोन आला. तो म्हणला महाराज वडिलांचा 14 आहे, कीर्तन ठेवले, दुपारी जेवणा करता या. मी म्हणलं ठीक आहे. मला सोबत कोण नव्हतं म्हणून बस स्टँडला सकाळ ते बसलेले होते. मी म्हणलं सकाळ इथून जाऊन यायचंय. मला माहित होतं सकाळ त्या पुढचं बोलतेत, पण मी म्हणलं तिथं 14 आहे, दुःखाचा प्रसंग आहे, तिथं कशाला काय बोलते. महाराज मी नेलं. असा एक हॉल होता. हॉलमध्ये 10-15 पाहुणे बसलेले होते. ज्याचे वडील वारले होते त्याचं मुंडन गिंडन केलेलं होतं. महाराज तो असा बसला. आमचा जी हरी विचारपूस झाली, त्याच काय झालं काही झालं. महाराज ज्याचे वडील वारले होते तो काही कामानिमित्त बाहेर गेला. बाहेर गावचा पाहुणा आला आणि त्याचं सुद्धा मुंडन केलं होतं. महाराज एवढे असा झाला, ज्याचे वडील वारले होते तो पाहुणा त्याच्याच जागेवर बसला. सगळे गपचूप होते. महाराज साखत्यान काढला अनुमान प्रमाण. साखत्या म्हणले ह्याची चेपी केली, त्याची चेपी केली, भाऊ असा. त्या पाहुण्याला सगळे बोल लागले, याला कोणीच बोलाय ना, लहान असावा, गरीब असावा. आणि महाराज गरीबाला कोणीच बोलत नाही, पैशावाल्याला सगळे बोलते. साखत्या मनातली मनातच म्हणली मी बोलते याला. साखत्या म्हणले महाराज थोडं माग व्हा बरं. मी सरकलो मागून. साखत्यानं हाताची घडी घातली. साखत्याने एवढा चेहरा पाडला की जसं काय साखत्या बाप मिळाला. साखत्या म्हणले अवघड झालं. तो पाहुणा म्हणला या मेलेल्या म्हाताऱ्याविषयी बोलत असन. तो पाहुणा म्हणला अवघड झालं. साखत्या म्हणले जाऊ द्या, एक दिवस सगळ्याला जायचे, तुम्हाला जायचे, मला जायचे. तो मग पाहुणा म्हणला हो खरे. पण साखत्या म्हणले तुमचे वडील झाला धार्मिक होते हो. मग त्या पाहुण्यानं वर पाहितलं, पण साखत्या काही वर पाहिनातच. साखत्याची खालची खणीत बांध. साखत्या एवढ्या थांबले नाही. साखत्या म्हणले जाऊ द्या, तुमचे वडील वारले ना, आपण देवाला अशी प्रार्थना करू की तुमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती लाभो. मग तो पाहुणा म्हणला अय म्हाताऱ्या, मग बाप आजूक जिता येणार रे. मग साखत्या म्हणले तुम्ही काऊन चेपी केली. तो पाहुणा म्हणला बाप मेल्यावर चेपी करतात का, मी आताच बालाजी उडून आलो. विटाला विटाला मी दुसऱ्या दिवशी असंच कीर्तन लावू लागलो. सकाळच्या बस स्टँडलाच बसलेली होती. माझा मित्र म्हणाला मला केला या सकाळच्या न्यावर सोबत. मी म्हणलं त्यांच्या आवाज नाहीत का, दगड नेतो. पण ते आईला ना ग विडाला विडाला म्हणून याचा मला विचार करायचा. अपेक्षा करायची तर देवाकडे करा, नाही तर संताकडे करा. कारण येथे नाही झाली कुणाची निराश. 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 येथे नाही झाली कुणाची निराश.
माहितीये काही काय माणसाला कौतुकच नसते. एका गावी मी असंच कीर्तनला गेलो. महाराज म्हणणारे चांगले होते, वाजणारे चांगले होते, माईक सिस्टीम चांगली होती. आजच्या वाणी महाराज मी म्हणून ताणून कीर्तन केलं. कीर्तन थांबले, आम्ही गप्पा छापा मारीत बसलो. माग दोघे जण आले. त्याला वाटलं महाराजाला ऐकूच जाईन, पण महाराज मी पाहतो पुढं, पण माझं लक्ष मागा असतं. त्याच्यातलं एक जण म्हणते, अरे एवढं महाराज आहे, पण लय ताणून कीर्तन केलं. दुसऱ्यानं म्हणाव ना, हो ताणून कीर्तन केलं, लय भारी कीर्तन केलं. दुसरं काय म्हणते महाराज माहिती का, फुकटचं खाल्लेलं कुठे जिरवीन. असं असते महाराज, काही काय माणसाला कौतुकच नसले. मग तुम्हाला कौतुक, मग वाजवा ना टाळ्या. विठ्ठल विठ्ठल महाराज अपेक्षा करायची देवाकडे करा, नाहीतर संताकडे करा. आपलं प्रमाण काय होतं हे ते नाही झाली कुणाची निराश आले येतं का कृपेविषयी. कारण येथे कुणाचीच निराश होत नाही. आपण समाजाला कौरक आवडतो, जोपर्यंत आपलं बरं चाललं तोपर्यंत, जोपर्यंत आपण समाजाला 4-2 रुपये खर्च करू तोपर्यंत. हा समाज सुखाचा सोबती आहे, ज्यांना हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत एकालीचे नाही कोणी. हा समाज आपल्याला अंतकाली काम येणार नाही. आपल्याला अंतकाळी कोण काम येणार नाही. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू जरा. तर आपल्याला अंतकाळी तो जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा काम येणार आहे, काळाच्या दावडीतून सोडवणार आहे. म्हणून आवडतं व्हायचं तर देवाचं व्हा विठ्ठला विठ्ठला. तुम्ही म्हणता कसं व्हायचं देवाचं आवडतं, तर सोपं आहे महाराज. जे देवाला आवडते ते आपण केलं पाहिजे. मग देवाला काय आवडतंय ते एकनाथ महाराज सेवे करताना तुमच्याही मनापासून आभार. मग देवाला काय आवडतं तर एकनाथ महाराज प्रथम चरणात सांगतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तर देवाला देवाचं नामस्मरण केलेलं आवडतं, पण हे कसं घ्यावं लागतं हे महत्वाचं आहे. तर ते कसं घ्यायचं तर नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण
कारण की हा सोहळा परभणी जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाणार आहे. म्हणून सर्वांनी हातावरती घ्या आणि सर्वांना कळू द्या की परभणी जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य जोरदार कार्यक्रम चालू आहे. आणि युट्यूबवाले तुम्ही पब्लिक कॅमेरा फिरवा आणि तुम्हाला जर आलो माहित असेल तर मोबाईल सर्च करा आणि त्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा सोहळा सर्वांनी हातावरती घ्या सर्वांनी. मी म्हणलं नाही हात खाली तरी घेतले तुम्ही. म्हणायची गरज पडत नाही पण खाली म्हणायची खाली घ्या म्हणून म्हणायची गरज पडत नाही. महाराज ते कसं घ्यावं लागतं हे महत्वाचं आहे. तर नामाचा उच्चार रात्रंदिवस आपण जर नामाचा उच्चार रात्रंदिवस केला तर आपण देवाचे लाडके होतो किंवा आवडते होतो. मग आपल्या केवढं बी संकट येऊ द्या त्या संकटाचं निवारण देव करतो. मागे पुढे उभा, 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 राये समारिता. मागे पुढे उभा, मागे पुढे उभा,
रवी वासना आणि तिथे आपण पाशिनावे. मग आपल्या केवढं बी संकट येऊ द्या, या संकटाचं निवारण देव करतो. तुम्ही म्हणता देवानं मागं पुढे बरं कोणाचं निवारण केलं, तर चला महाभारताकडे. ज्यावेळेस कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध झालं, मला सांगा पांडव किती होते हो? किती? 5. कौरव 100. मग मला सांगा 5 मारायला पाहिजेत का 100? खरा जर विचार केला तर 5च मारायला पाहिजेत. पण असं न होता 100 नाही नट झाला आणि 5 एकाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. तुम्ही म्हणता ना असं कस काय? असंच आहे महाराज. भक्तराखे पाया भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संवारे. महाराज तुम्ही म्हणता देवानं मागे पुढे उभं राहून कोणाचं निवारण केलं, तर चला महाभारताकडे. ज्यावेळेस कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध झालं, मग मला सांगा कौरव किती होते हो? 5. पांडव किती होते हो? 5. कौरव किती होते? 100. मग मला सांगा 5 मारायला पाहिजेत का 100? पण असं नव्हता 100 नाही नट झाला आणि 5 एकाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. तुम्ही म्हणता ना असं कस काय? असंच आहे महाराज, पहिल्यापासूनच खऱ्याची माय मेलली. बर ज्या देवानं पांडवासाठी 100 कौरव मारले, त्या कौरवानं देवाचं काय वाईट केलं? बरं ज्या पांडवांसाठी केलं ते पांडव कसे होते? तसं तर त्यांच्या कुळाकडे पाहिजे दोष लागते. महाराज एका ठिकाणी म्हणतात पांडव कुळाची बात दोष. पांडव कुळाची कागाची विष्टी जन्म पिंपळासी पांडव कुळासी पात दोष. तसं तर त्यांच्या कुळाकडे पाहिजे दोष लागते. महाराज एके ठिकाणी म्हणतात कागाची विष्टी जन्म पिंपळासी पांडव कुळासी पात दोष. तर त्यांच्या कुळाकडे पाहिजे दोष लागतंय. पण काही गोष्टी पटवून देण्याकरता काही गोष्टी सांगाव्यात लागतात. जसं केवढाही कीर्तन करा ना, गोपांच्या चोऱ्या सांगितल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. मग मला सांगा चोरी करणं चांगले का वाईट आहे? तरी कोण म्हणलं चांगले? तर नाही महाराज, चोरी करणं चांगलं नाही, तरी त्या सांगाव्यात लागतात. कारण त्यांनी देव जवळ केला म्हणून काही गोष्टी वाईट असून सुद्धा चांगल्याच म्हणाव्या लागतात. कारण की त्यांनी देवाला धरून कार्य केलेलं असतं. तुम्हाला लय बोरिंग होईल का? एक म्हातारी लहानपणीच मी मागचे म्हणाले काय आजार महाराज. पांडवांचा जर विचार केला तर पांडवांकडे काय चांगलं होतं? बरं एका पुरुषाला 2, 3, 4, 5 बायका साहजिक आहे. 2 पर्यंत माझ्या पाण्यात आहे. लांब कशाला? आमच्या घ्या भाजण्यालाच आहे.
तुम्ही लगेच वर पाहिले. इथल्या नाही, इथले सगळे सज्जन आहेत बाहेर गावच्या. आमच्या तिकडल्या. तुम्हाला जर ऐकायचं असेल तर मला कीर्तन संपल्या बेटा. नाव नंबर पत्ता सगळे देतो, फक्त मला कीर्तन संपल्या बेटा. आता एक भेटणं कठीण आहे महाराज. आणि ज्यांचे लग्न राहिले दादांनो, तुम्हाला बी हात जोडून विनंती आहे. तुम्ही लय काळी आहे, लय गोरी आहे, लय पातळ आहे, लय जाड आहे, लय उचली आहे, लय बुटकी असं म्हणतच बसायचं नाही. लय स्कॉर्पिओच्या फॉर्च्युनरच्या नादीत लागायचं नाही. लय फॉर्च्युनरच्या इनोवाच्या नादी लागलं की आहे ते टमटम सुद्धा निघून जाईल. म्हणून लय फॉर्च्युनरच्या इनोवाच्या नादीत लागायचं नाही. पेटन ते डुगडुग धरायचं. विठ्ठला विठ्ठला बरं महाराज. श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या. एकानंतर 80,000 बायका होत्या. कोणला होत्या? राम प्रमाण आहे ना. सुंदरा कामिनी माझी उघडारे पांडुरारी, माझी उघडारी माझी मुख्य राणी मंडोदरी. रावणाला 80,000 बायका होत्या. पण हे साहजिक आहे. पण एका महिला 5 नवरे पाहिले का हो? तर नाही. पण इथं एका महिला 5 नवरे असून सुद्धा द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा ज्ञानदेव म्हणे याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपल्या इकडं लग्नाच्या आधी मुलं होतात का लग्नाच्या नंतर? लग्नाच्या नंतर. पण पांडवाच्या मातेला लग्नाच्या आधी एक मुलगा होता. कुंती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला. एवढा असून सुद्धा कौरवांना मरावं लागलं, कारण की कौरवांकडे राज्य असून सुद्धा
ते देवाला विसरले आणि पांडव अखंड वनवासात असून सुद्धा एक क्षणभर सुद्धा देवाला पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी एक क्षणभर सुद्धा देवाला विसरले नाही आणि नामस्मरणी देवाची पहिली आवड आहे. आवड आहे देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. बर देवाला देवाचं नामस्मरण केलेलं आवडतं. बरं पुन्हा काय आवडतं हो देवाला? मागच्या घेतलंय बरं. एकदम वर या खाली गेल तुम्ही विठोबार कुमार
आवडते कपाळ गुफणार स्त्री आवडते आणि महाराज प्रत्येकाच्या दारात तुळस असावी. ज्यांच्या दारात तुळस आहे भगवान म्हणले मी तुझे नित्य नांदतो नुसता देव नाही तर लक्ष्मी सहित तुळस असे जयाचे द्वारी लक्ष्मी वसे तयाचे घरी येऊनी श्री हरी क्रीडा करी स्वानंदे. ज्यांच्या दारात तुळस आहे भगवान म्हणले मी तिथे वास करतो आणि महाराज म्हणतात ज्यांच्या दारात तुळस आहे महाराज त्या व्यक्तीला नाही त्या घराला धन्यता देतात. धन्यते सदना वैष्णवाचे धन्यते सदना जयती द्वारी तुझी बनवना जयती द्वारी तुझी बनवना हो धन्यते सदना वैष्णवाचे हो धन्यते सदना वैष्णवाचे जयती द्वारी तुझी बनवना जयती द्वारी तुझी बनवना ज्यांच्या दारात तुळस आहे भगवान महाराज त्या घराला धन्यता देतात. महाराज एवढ्याल्या खोल्या बांधतात पण तुळशी देव घराला एक अडचण. महाराज काय करावं तेवढं कौतुक कमी. आमची जेवणाची व्यवस्था होती विष्णू भाऊ कुठे काय त्यांचं देवघर महाराज असं देवघर पाहिजे महाराज त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी. एवढ्याला खोल्या बांधतात पण देवघराला एक अडचण. या कोपऱ्यात जमतंय का तिथं जमतंय का आणि आधी देव घराची जागा ने मग घर बांध. कसं तुझ्या घरात चूक पडत नाही बघतो मी. अरे तुझ्या घरात देवाला जागा नाही तुझं कसं बरं होईल. आणि महाराज ज्यांच्या अंतःकरणात देवाविषयी आस्था नाही महाराज म्हणतात त्यांची शेती सुद्धा पिकत नाही. एका ठिकाणी महाराज म्हणतात देव नाही जयाचे चित्ती देव जयाचे चित्ती जयाची ना पिके शेती जयाची ना पिके शेती धर लिया होय माती धर लिया होय माती होय माती धर लिया होय
देवाच्या मनात आलं, देवाचा कोप झाला. पेवत पाणी शिरतच आहे. पेवत पाणी गेलं धान्याचा नासुडा. तो म्हणला होऊ द्या धान्याचा नासुडा. आमच्या आजा पंजानं सोन्याचे कांबी आणि शिपा ठेवले. एक काम काढली तर 12 महिने राहती. महाराज म्हणले या क्षणात जाऊ नको. सोनं घेतला आणि सोनारच्या दुकानावर गेला. देवानं सोनारच्या दृष्टीत बदल केला. सोनार म्हणा लोखंड कशाला आणलंस? सोनं म्हणून मला फसवतोच का? सोने धरलिया होय माते. पेवत पाणी निघत विडल विडल. घर बांधत असताना देवघराची जागा नेमा, तुळशी वृंदावनाची जागा नेमा. आणि ज्यांच्या गळ्यात तुळशी माळ आहे, भगवान म्हणले मी त्याला कधीच विसरत नाही. तुळशी माळ गळ हा तिसरा प्रकार सांगितला. गोपीचंदन टिळा, कपाळ गुपशनात टिळा लावा. नाही तर काही काही माणसं कुंकवाचा पट्टा वाटतात. गणगुळ लावायची लाज वाटत का? तर नाही महाराज, आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे. कारण की आपल्या देवाचं आवडतं व्हायचं आहे, देवाचा लाडकं व्हायचं आहे. म्हणून जे देवाला आवडते ते आपण परिधान केलं पाहिजे. मग देवाला काय आवडतंय? गळ्यात तुळशी माळ आवडते, कपाळ गुपशनात टिळा आवडतो. टिळा म्हणले महाराज टिकला नाही. महाराज तुळस ही देवाला खूप आवडते. खूप नाही, देवाला ती बहुप्रिय आहे. महाराज म्हणतात तुळशीची देवा बहुप्रीती. तुळशीची देवा बहुप्रीती. पुष्पे ना लागाती. अधिक पुष्पे ना लागाती. माळ. मग महाराज तुळशी माळ पुन्हा द्रुपदात म्हणतात तुळशी माळ घाली गळा. तुळशी माळ गळ्यात घाला. बर देवाला आवडते म्हणून घालावी, पुन्हा काय फायदा आहे? तर आहे महाराज. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे महाराज, आपण ज्या काळाला घाबरतो तो काळ ज्याच्या गळ्यात तुळशी माळ आहे त्याचे पाय धरतो. यमपद कमळा वंदित्या, यमपद कमळा जयाची गळा तुळशीच्या माळा, यमपद कमळा वंदी ज्यांच्या. बर तुळस देवाला म्हणून तुळशी माळ देवाला आवडतं म्हणून घालावी, आणि यम पाय पडतो तुळशी माळ गळ्यात असल्यावर. तर हो महाराज, तुळशीत नाही तुळशीच्या पानात किती ताकद आहे सांगू तुम्हाला. माणसं म्हणतात जवळ झाडाला पान आहे तवरग त्या पानाला किंमत आहे, पण तुळशीच्या खाली पडलेले पानात किती ताकद आहे सांगू तुम्हाला. खाली पडलेलं पान घ्यायचं, कपाळाला लावायचं. नामदेव महाराज म्हणतात कोटी तीर्थावर स्नान केल्याचं पुण्य लागते. तुळशी दळ भूमीवरी पडिले ते जरी मस्तकी वंदिले, कोटी तीर्थ स्नान केले एवढे फळ नामा म्हणे. बर गळ्यात तुळशी माळ आवडते, कपाळ गुपशनात आवडतो. बरं पुन्हा काय आवडतं देवाला? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी.
कोणीच प्रमाण म्हणू नका. तयार झाला आपला. व देवाला काय आवडतंय, पुन्हा काय आवडतं तर आषाढी आणि कार्तिकी वारी केलेली आवडते. आणि या 2 वाऱ्या करा म्हणून स्वतः भगवंत म्हणतात. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग, पतित पावन मित्र आहे करा तुमचेनी बरा दिसत असे. बर एवढे नियम पायाव काय होतं तर महाराज जेवढी आपण देवाची पूजा करत नाही तेवढं देव आपली पूजा करतो. ते महाराज शेवटच्या जन सांगतात. एका जनार्दनी आईचा ज्यांचा नेम, तो देवा परम पूज्य जगी, तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा ज्ञानेश्वर माऊली.